माझे नाव शिवाजी मायाजी मोकल, मुक्काम कारावी, पोस्ट गडप, तालुका पेन, जिल्हा रायगड। आज आमची जमीन जाऊन जवळजवळ 25-30 वर्षे झालेले आहे। तेव्हापासून मी आश्वासनांवर जगत आहे। मी जेव्हा 22-24 वर्षाचा होतो तेव्हा आमची जमीन 2.25 एकर या कंपनीला दिलेली आहे। आम्ही प्रकल्पग्रस्त असून मला कामाला नाही लावलं तर आज माझे 56 वर्ष आहे। तेव्हा काय बोलत होते की मुलं तुमची शिकलेली पाहिजे, किंवा तेव्हा आम्ही 10वी नापास 10वी पास असे होतो, तेव्हा नाही लावले तर नाही। पण आज आमची मुलं डिप्लोमा डिग्री कंपनी जवळ आली, आम्ही प्रकल्पग्रस्त असूनसुद्धा आम्हाला इथे कामाला लावत नाहीत। आज सदस्य तेव्हापासून ऐकत आलेलं आहे, हां तुझा पहिल्या लिस्टला नाव आहे, तुझ्या मुलांचं नाव आहे, पण आजपर्यंत आज माझा मुलगा डिप्लोमा करून साध्या दुकानात कामाला आहे। आज त्या मुलाला मुलगी द्यायला कोण मागत नाही, अशी परिस्थिती आमची आलेली आहे। डिप्लोमा एक मुलगा 12वी करून ITI केलेला आहे, त्याची अप्रेंटिसशिप वर्षभर केली, 10,500 रुपये दिले पगार वर्षाला, म्हणजे महिन्याला 10,500, आणि ते अप्रेंटिसशिप करूनसुद्धा त्याला आजपर्यंत कामाला घेत नाहीत। मग हा आमच्यावर किती मोठा अन्याय होते, आणि आमच्या ग्रामपंचायतचं सुद्धा ते कोण ऐकत नाहीत, म्हणजे किती आरेरवी चाललेले आहे। प्रदूषण तर आहेच, प्रदूषण ते डॉक्टरलाच आम्ही पैसा होतो। आज मी 5 दिवसाचे विसर्जन झाले तेव्हापासून 20 दिवस खोकला सर्दी ताप, घरातून बाहेर नाही। आज हातावर कमवतो आहे, पानावर खातो आम्ही। आज मी टॅक्सी चालवतो आहे, आज मी इथं आलो, गेला अर्धा दिवस गेला माझा। आम्हाला पैसा तर पैसा नाही भेटत, आणि जिथं आमची आशा आहे, आमची जमीन घेऊनसुद्धा आम्हाला हे लोक आमच्या मुलांना कामाला नाही लावत। आम्ही काय करायचं याचं उत्तर कंपनीने JW द्यावं आम्हाला। नमस्कार, माझं नाव दीपाली कल्पेश भोईर, मी ग्रुप ग्रामपंचायत सदस्य। 6 ऑक्टोबर 2025 रोजी आम्ही उपोषण केलेलं आहे। हा उपोषण आम्ही पौरांच्या नोकऱ्यांसाठी केलेला आहे। हा उपोषण नोकऱ्या भरती झाल्याशिवाय आम्ही हा उपोषणावरून उठणार नाही, ही आमची इच्छा आहे।